चॅनल जीवन ज्योती न्यूज। नमस्कार साहेब। जय महाराष्ट्र। नमस्कार सर। जिल्हा परिषद ओबीसी महिला उमेदवार वाजेगाव गणातून आपण इच्छुक आहात उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाकडून। आपण जनतेला काय आव्हान देऊ शकता सर? मी जनतेला सर्वांना एक नम्रतेची विनंती करून महिला ओबीसी साठी मी वाजेगाव येथे वाजेगाव सर्कल मधून उमेदवारी मागत आहे। युती झाल्याच्या नंतर उद्धव बाळासाहेब ठाकरे मशाल या चिन्हावर मी उमेदवारी लढवणार आहे। तर सर्वांनी मला असं वाटतंय की वाजेगाव सर्कल आमचे मुस्लिम बांधव तसेच सर्व बंधू भगिनींनी मला या उमेदवारीसाठी जर मी उमेदवारी मिळाल्याच्या नंतर या उमेदवारीच्या चिन्हावर मी इलेक्शन लढणार आहे। तरी मी ही उमेदवारी आणणार। साहेबांनी जर मला संधी दिली तर मी या संधीचा खरोखरच मी मशाल या चिन्हावर लढून वाजेगाव सरकारमध्ये एक सोनं करण्याचा प्रयत्न करीन। ही चांगल्या संधी दिल्याच्या नंतर मी बिलकुल त्या संधीचा पूर्ण आमची समाज कार्यासाठी मी लढणार आहे। गरिबांची ज्यांच्यावर अन्याय होतो त्यांच्यावर अन्याय न होण्याचा प्रयत्न करीन। त्यांच्या जी मूलभूत गरजा आहेत त्यांची पूर्तता करण्याचा प्रयत्न करणार आहे। आणि त्यासाठी मला या बांधवांनी मी इथं नांदेड राहत असतो पण मला वाजेगाव सर्कलमधून उमेदवारी मिळाल्याच्या नंतर मी ही उमेदवारीचं पूर्णपणे सगळ्या पक्षांना आपल्या सर्व युतीच्या पक्षांना आणि उद्धवसाहेब बाळासाहेब गटाच्या पक्षांना मशालीद्वारे जे काही मला जिम्मेदारी देतील त्या जिम्मेदारीचे मी पूर्णपणे पालन करणार आहे। आणि माझ्यावर जे तुम्ही जनतेने जर विश्वास ठेवला जो विश्वास दिला त्या विश्वासाचं मी पूर्णपणे काम करण्याची मी पूर्ण हे करत आहे। जय महाराष्ट्र। सत्याला वाचा फोडणारे न्यूज चॅनल जीवन ज्योती न्यूज।